नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरत चेन्नई एक्सप्रेसवेच्या भूसंपादना संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। भूसंपादन मोबदल्याबाबत फेरविचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी विभागाला दिले आहेत। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीत नाशिकच्या शेतकऱ्यांनी आपल्या चिंता व्यक्त केल्या आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या कमी दरामुळे आपण निराश आहोत असे त्यांनी नमूद केले। जमीन सिंचनाखाली असताना हंगामी बागायती दाखवणे त्यांच्यासाठी योग्य नाही असे त्यांचे मत आहे। त्यानंतर भूसंपादनाच्या मोबदल्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची विनंती गडकरी यांनी विभागाला केली आहे। माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ही सन्माननीय समिती 3 महिन्यांच्या कालावधीत परिश्रमपूर्वक अहवाल तयार करेल असे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शेतकरी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय नेते गोकुळ पिंगळे यांनी सांगितले। केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत सुरत चेन्नई ग्रीनफील्ड प्रकल्पाची स्थापना करण्याची योजना सुरू आहे, जो 1270 किलोमीटर अंतराचा आहे। हा प्रस्तावित महामार्ग राज्यातील नाशिक, नगर आणि सोलापूर या जिल्ह्यातून जाण्याचा मानस आहे। हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नर या 6 तालुक्यांतील अंदाजे 910 हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक आहे। मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात देऊ केलेला मोबदला नम्रपणे नाकारला असून महामार्गाच्या बांधकामाला विरोध दर्शवला आहे। 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्याची विनंती करण्यासाठी बैठक घेतली। याशिवाय त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि भूसंपादनाच्या अपुऱ्या मोबदल्याबाबत त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी नम्र विनंती केली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची 2 दिवसात भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पवार यांनी दिले होते। त्यानंतर नाशिकसह नगर, उस्मानाबाद, सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी दिनांक 17 तारखेला दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेत चर्चा केली। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आवाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी गोकुळ पिंगळे, नाशिक जिल्हा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश शिंदे आणि न्हाईचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पिंगळे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आदरपूर्वक बाजू मांडली। प्रत्युत्तर म्हणून गडकरींनी दयाळूपणे उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले। शरद पवार यांच्या सूचनेनंतर माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास गडकरींनी कृपापूर्वक मान्यता दिली। सखोल सर्वेक्षण करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।